नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस उगवून आल्यानंतर सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये कोणत्या प्रकारचं व्यवस्थापन करायचं आहे, कोणत्या प्रकारची काळजी आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये घ्यायची आहे, या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे 3 मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून या 3 मुद्दे लक्षात घेऊन जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये व्यवस्थापन जर केलं, नियोजन जर केलं, तर निश्चितपणे आपल्या कापूस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे शेतकरी बांधवांनो ड्रेंचिंग किंवा आळवणी। दुसरा जो काही मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो तो आहे खत व्यवस्थापन, आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो म्हणजे तण नियंत्रण। हे 3 मुद्दे आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपण जास्त व्हिडिओ त्या ठिकाणी लांबवणार नाही आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा ऐका। शेतकरी बांधवांनो, आता पहिलं काम, औपचारिक जे काही काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या शेतामध्ये तुटा लावून घ्यायचे आहे। परंतु तुटा लावत असताना शेतकरी एक घोड चूक करतात, ती चूक मात्र आपल्याला करायची नाही। तर ती चूक कोणती करतात की सपोज आपण या ठिकाणी राशी 659 किंवा सुपरकॉट सारखे लॉंग ड्युरेशनचे जे काही वाण आहेत तर ते वाणांची आपण लागवड केलेली आहेत। मग शेतकरी काय चुका करतात की तेच वाण त्या ठिकाणी घेतात आणि परत त्या ठिकाणी तुटा लावतात। परंतु शेतकरी बांधवांनो, ही चूक आपल्याला या ठिकाणी करायची नाही। आता ती चूक का करायची नाही ते समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, आपण जर त्या ठिकाणी जर लॉंग ड्युरेशनचं जर वाण जर लावलं, आज उदाहरणार्थ आज आपण कपाशी लावली तर ती उगण्यासाठी जवळपास 5-6 दिवस कालावधी घेते। आणि अशा शेतकरी बांधवांनो, आपण जर त्या ठिकाणी राशी 659 सारखं जर त्या ठिकाणी वाण जर लावलं तर ते लेट त्या ठिकाणी होतं। परिणामी त्या जे काही तुटा आहे त्या तुटावर परिणाम होतो आणि त्याला बोंड त्या ठिकाणी कमी लागतात, परिणामी ते वायफळ जातात। त्यामुळे आपल्याला काय करायचंय की जे काही लवकर येणारं वाण आहे, उदाहरणार्थ राशी 779 असेल किंवा अजित 155 असेल, तर अशा प्रकारचे जे काही कापसाचे वाण आहे, बियाणं आहे, तर त्याची लागवड आपल्याला तुटा लावताना करायची आहे। त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका। उशिरा येणारं जे काही वाण आहे ते लावू नका तुटामध्ये, लवकर येणाऱ्या वाणांची बियाणांची निवड करा आणि तुटा लावून घ्या। हे झालं शेतकरी बांधवांनो तुटाच्या संदर्भामध्ये। आता येऊ आपण आपल्या मुख्य मुद्द्यांवरती। शेतकरी बांधवांनो, पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या शेतामध्ये आपल्याला ड्रेंचिंग करून घ्यायचे आहे किंवा मग आपल्याला आळवणी करायची। आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ठिबकची व्यवस्था नाहीये। मग या शेतामध्ये आपल्याला आळवणी करायची आहे। मग आळवणी आपण कशाची करायची, कोणतं औषध आपल्याला वापरायचं आहे तर समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, आळवणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी 75 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी 19 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे। सोबत ह्युमिक ऍसिड हे 30 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि साप जे काही बुरशीनाशक येतं पावडर तर ते सुद्धा आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि त्याला ढवळून आपल्याला 1 कप किंवा 2 कप आपल्या झाडाजवळती टाकून द्यायचं आहे। हे झालं शेतकरी बांधवांनो आळवणीचं काम, म्हणजे ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था नाही त्यांच्यासाठी। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्यांच्याकडे ठिबक व्यवस्था आहे त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे की एकरी 2 किंवा 3 किलो 19 घ्यायचं आहे। सोबत त्या ठिकाणी जे काही 500 ग्रॅम ह्युमिक ऍसिड आहे ते घ्यायचं आहे, 500 ग्रॅम त्या ठिकाणी साप पावडर घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून त्या ठिकाणी त्याची ड्रेसिंग शेतकरी बांधून आपल्याला 1 एकरमध्ये करून घ्यायची आहे। हे झालं शेतकरी बांधवांनो पहिलं काम। यामुळे काय होणार आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकाची शाखीय वाढ चांगली होईल। बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरल्यामुळे जी काही बुरशी लागते तर ती बुरशी त्या ठिकाणी लागणार नाही, आणि जे काही ह्युमिक ऍसिड आपण त्या ठिकाणी वापरलेलं यामुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त त्या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला पहिली करून घ्यायची आहे। आता शेतकरी बांधवांनो, नंबर 2 चा मुद्दा तो म्हणजे की आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे। आता खत तुम्ही कोणतं द्याल तर मी 2 ते 3 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ठेवणार आहे। शेतकरी बांधवांनो, पहिलं ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी देतो DAP प्लस 20 किलो पोटॅश, आणि त्यासोबत 10 किंवा 25 किलोची मायक्रोन्यूट्रियनची किट घेऊन आपल्याला मिक्स करून शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी खत टाकून द्यायचं आहे। आता खत टाकून देत असताना आपल्याला या ठिकाणी झाडाच्या 4 बोट अंतरावर शेतकरी बांधवांना उकरून त्या ठिकाणी खत टाकून दिल्यानंतर ते झाकून द्यायचं आहे। खत टाकताना मात्र ही काळजी तुम्ही अवश्य घेतलीच पाहिजे, कारण खत जर आपण उघड्यावर जर टाकलो आणि वरून जर पाऊस जर पडला तर त्याने संपूर्ण खत वाहून जाण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे खत शक्यतो झाकून उकरून टाकायचं आहे। शेतकरी बांधवांनो, दुसरा जो काही पर्याय आहे तो आहे 10-26-26 ची एक बॅग, सोबत शेतकरी बांधवांनो 25 किंवा मग 10 किलोचं मायक्रोन्यूट्रियन, शक्यतो 25 किलोची मायक्रोन्यूट्रियनची बॅगच घ्या आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी खत टाका। शेतकरी बांधवांनो, तिसरा जो काही पर्याय तो आहे 12-32-16,
आणि 25 किलोची मायक्रो न्यूट्रिएंटची बॅग, म्हणजे ज्यामध्ये झिंक, बोरान, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळं त्या ठिकाणी येतं, जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही झाड आपलं पिवळं पडतं, वाढ त्या ठिकाणी होत नाहीये, तर ही जी काही कमतरता आहे आपल्या झाडामध्ये, तर ती कमतरता त्या ठिकाणी भरून निघेल. परिणामी आपलं झाड त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सदाहरित डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, हे 3 पर्यायापैकी आपण कोणत्याही एक पर्याय त्या ठिकाणी निवडू शकतो. आता तुम्ही म्हणाल का हो, एका एकरामध्ये फक्त एकच बॅग वापरायची का? तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता बरेचसे शेतकरी शेणखताचा वापर करतात, त्यामुळे एक बॅग त्यांना पुरेशी आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी शेणखत वापरलं नाही, तर ते शेतकरी 2 बॅगचा वापर सुद्धा करू शकतात. ते आपापल्या इच्छेनुसार अवलंबून आहे. आता शेतकरी मित्रांनो, तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रण. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तण नियंत्रण या सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये जर नाही करू शकलात कापूस उगवून आल्यानंतर, तर मात्र तुम्ही त्याने किती काही जरी खत टाकलं, किती काही ड्रेंचिंग चांगली केली, किती काही फवारणी जरी तुम्ही चांगली जर केली असेल, तरी मात्र ते सर्व निरर्थक जाण्याची दाट शक्यता असते. का? तर शेतकरी बांधवांनो, जर तण जर फार प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या या पिकासोबत जर स्पर्धा करू लागलं कापसाच्या, तर मग त्या ठिकाणी ते वाढणार नाहीये, त्या ठिकाणी ते पिवळं पडेल, त्याची वाढ खुंटून जाईल. त्यामुळे तण नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता तण नियंत्रण करत असताना आपल्याला तणनाशकाची फवारणी करून घेणं गरजेचे आहे. आता तुम्ही तणनाशक जर नसाल फवारत, तर तुम्ही त्या ठिकाणी एकतर निंदून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी वखरणी डवरणी करून सुद्धा तुम्ही तण नियंत्रण करू शकता. हे जर आपला घरगुती पर्याय. परंतु जर आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल, 2 एकर 4 एकरचं जर क्षेत्र असेल, तर त्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेची आहे. आता तणनाशक आपण कोणत्या प्रकारचं फवारू शकतो, तर ते लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनो, क्युझोलोफ इथाइल आणि पायरिथिओबॅक सोडियम हे 2 घटक असणारं जे काही हिटवीड मॅक्स आहे, तर गोदरेजचं, तर त्याचा आपण वापर करू शकतो 40 ते 50 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा मग शेतकरी बांधवांनो, जे काही टाटाचं केवट अल्ट्रा आहे, तर याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. ते सुद्धा 40 ते 50 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण त्याची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये करून घेऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, यामुळे काय होणार आहे की जे काही रुंद पानाचं गवत आहे, तण आहे, किंवा मग गवत वर्गीय तण आहे उभाट वाढणारं, तर ते संपूर्ण तण त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार तर आहेच. परंतु शेतकरी बांधवांनो, जे काही जमिनीतून येणारं जे काही तण आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी उगणार नाही. म्हणजे जे काही बीज आहे, तर ते बीज सुद्धा मारण्याचं काम हे क्युझोलोफ इथाइल आणि पायरिथिओबॅक सोडियम हे त्या ठिकाणी करत असत. त्यामुळे तणनाशक तुम्ही शक्यतो 18 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी मारा, जेणेकरून शेतकरी म्हणून आपल्या जे काही कापूस आहे ते 2-4 पानाचं 5 पानाचं त्या ठिकाणी होईल. त्यामुळे त्याला शॉक त्या ठिकाणी बसणार नाही. परिणामी जे काही गवत आपल्या कापूस पिकाने उगेल आणि जे काही उगणार आहे, तर त्याचा संपूर्ण नायनाट त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव, सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये म्हणजे कापूस उगून आल्यानंतर म्हणजे 20 दिवस त्याला त्या ठिकाणी होईल असं आपण समजूयात. तर या सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये मी सांगितले ते मुद्दे लक्षात घेऊन जर आपण काळजी जर घेतली, त्या अनुषंगानं जर आपण त्या ठिकाणी नियोजन जर केलं आपल्या कापूस पिकामध्ये, तर आय गॅरंटी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला त्या ठिकाणी एकरी किमान 15 ते 20 क्विंटलचं उत्पादन त्या ठिकाणी हमखास मिळू शकतं. त्यामुळे शेतकरी निश्चित आशा करतो की तुम्ही जे काही मी तुम्हाला मुद्दे सांगितले त्या मुद्द्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी नियोजन कराल. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.